ठामपणे ठरवलं पाहिजे. कारण हा जो भूत आहे ज्याने वेळोवेळी सरकारला फसवलं. सरकार पण बिचारे मोठे मनाचे, प्रत्येक निवडणूक आलं तर काहीतरी गोड बोलून जाणार. आमचे महादेवराला पण यावेळी जरा फसले, कुठला शब्द देतो म्हटलं तर वाटतं काहीतरी नगरपालिका ताब्यात देतो म्हणत त्यांच्या ताब्यात आले तर तुम्हाला आता लोक दूर झाले. असलं राजकारण हे चालत काही दिवस चालते, काही वर्ष चालते, पण शेवटी लोक शांत. विकासाचं राजकारण केलं तर पुढे आपण चालत. संपर्काचं, लोकांच्या सहवासातलं, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामाचं, त्यांचे कष्ट ओळखणारा, त्यांचा घामाला दाब देणारा असा व्यक्ती लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला पाहिजे. हे सगळ्यांचं मत आहे, मला जाणीव. माझी जबाबदारी आहे या मतदारसंघात राक्षसाला काढायचं आणि पुन्हा चांगले दिवस या मतदारसंघात. बाळ असतील, घोरपडे सरकार असतील, यांच्या प्रत्येक प्रयत्न मी त्यांच्यावर राहतो, मी राहणार. आणि एक मात्र कष्ट खरे आणि समजून घ्या, जसा लोकसभेला सुद्धा घोरपडे सरकाराशिवाय पर्याय नाही, तसं विधानसभेला सुद्धा घोरपडे सरकाराशिवाय पर्याय नाही. हा निर्णय सरकारांचा आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचा. हा कुणाच्या स्वार्थासाठी नाही, तर शेतकऱ्याच्या हितासाठी घ्यायचा. त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज लोकसभेत जात असताना ती जाणीव मनात ठेवली तिथं. अजून खूप कामं ह्या ठिकाणी या मतदारसंघाची दिल्लीत आपण करून आणायची ती जाणीव ठेवली त्या. आणि मग घोरपडे सरकारांबरोबर बसून ह्या मतदारसंघाचे काय प्रश्न आहेत, ह्या मतदारसंघापुढे काय केलं पाहिजे, मनाने प्रामाणिकपणे आपण सगळेजण पुढे गेलो तर कुणाची अडचण व्हायचं कारण. स्वाभाविक आहे आमच्याही अडचणी आहेत राजकारणात, पण सगळ्यांना एकत्रित काही चुका जे झालेल्या आहेत त्या झालेल्या चुकांची सुद्धा आपण कुठे हिशोबाची चर्चाही केली. सगळ्यांच्याकडनं झालेल्या आहेत. एकदा मदत केली करायची ठरली असताना काही चुका कुणाच्या झाल्या आहेत, त्याचा जाब विचारायची सुद्धा निश्चितच वेळ त्या पुढच्या काळात. अजून घोडेवाला लांब आहे, अजून आपल्याला खूप निर्णय घ्यायचे, पण निश्चितच घोरपडे सरकारने आम्ही जे निर्णय असतील ते एकत्रित बसूनच घेऊ हे मी तुम्हाला ह्या ठिकाणी